दिवसाला साधारणपणे 25 लाख 30 लाख 50 लाखपर्यंत DBT होत असतो। जानेवारीचं जे DBTची प्रोसिजर आम्ही कालच सुरू केलेली आहे। माझी लाडकी बहीण जी योजना आहे ती 1500चा हप्ता त्यांना जो दर महिन्याला आपण देतो त्या संदर्भातला आहे। साधारणपणे ती DBTची प्रोसिजर पूर्ण व्हायला 5 दिवसाचा कालावधी लागत असतो आणि अशा पद्धतीने ते पुढच्या 3 दिवसामध्ये उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होतील। यांनी EKYC करत असताना चुकीचे ऑप्शन निवडले आणि त्याच्यामुळे त्यांची EKYCची प्रक्रिया ही पूर्ण होऊन सुद्धा नोंद होत नाहीये। त्यांच्यासाठी आम्ही 31 मार्चपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि 31 मार्चपर्यंत त्यांनी ती त्या ठिकाणी दुरुस्ती करावी आणि त्यांना आधी जो लाभ सुरू होता तो त्या पद्धतीने त्यांना तो केला जाईल। अशा महिलांसाठी पुन्हा नाही, आम्ही साधारणपणे ही जी ऑगस्ट महिन्यामध्ये EKYCची प्रक्रिया सुरू केली, त्याला परत ऑक्टोबर महिन्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्याला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। 6 महिन्यापर्यंत EKYCचा कालावधी होता। आपण इतर योजनांचा जर तपशील घेतला तर EKYCसाठी आत्तापर्यंत 6 महिन्याची मुदत ही कुठल्याच विभागाने दिली नव्हती। ती पहिल्यांदा महिला व बालविकास विभागाने या लाडकी बहीण योजनेसाठी दिली आणि आत्तासुद्धा आम्ही 31 मार्चपर्यंतची मुदत ज्यांनी EKYCची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पण त्यांना लाभ मिळत नाही आहे का, तर त्यांनी ऑप्शन कुठलं चुकीचं निवडलं तर त्यांनाही ती दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांची जी दुरुस्ती करण्याचं काम आहे हे सुरू आहे। 31 मार्चपर्यंत त्या संदर्भातलं स्पष्ट जे चित्र आहे ते नमस्कार बहिणींनो, तुमच्यासाठी आज आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे आज सकाळपासूनच अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जर तुम्ही अद्याप तुमचा मोबाईल चेक केला नसेल तर लगेच बँकेचा मेसेज तपासा आणि तुमचा बॅलन्स सुद्धा चेक करा। कदाचित तुमच्या मनात प्रश्न येत असेल की अजून माझ्या खात्यात पैसे का आले नाहीत, तर काळजी करू नका, ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे। ज्या बहिणींना अद्याप मेसेज आलेला नाही त्यांच्या खात्यात पुढच्या 1 ते 2 तासात जानेवारी महिन्याचे हे पैसे जमा होतील। त्यामुळे आता तुमची प्रतीक्षा संपली आहे। आता टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही। आता यावेळेस आणखी एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा सरकारकडून सांगण्यात आली। काही बहिणींच्या खात्यात थेट 4,500 रुपये जमा होत असल्याचं दिसत आहे। आता हे पैसे कोणाला मिळत आहेत तर बघा, ज्या महिलांना तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबरचा 18वा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता सरकार या दोन्ही महिन्याचे पैसे आणि जानेवारीचा चालू हप्ता असे मिळून एकत्रित 4,500 रुपये पाठवत आहे। म्हणजेच तुमची जुनी थकबाकी सुद्धा आता पूर्ण केली जात आहे। आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल, जानेवारीचा हप्ता तर मिळत आहे पण फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचं काय? तर बहिणींनो, त्याबद्दलही महत्त्वाची माहिती समोर येत आहे। जानेवारीचा हप्ता पूर्णपणे वितरित झाल्यानंतर लगेचच फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रक्रिया प्रशासनाकडून राबवली जाणार आहे। त्यामुळे फेब्रुवारीचे पैसेही लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील अशी चिन्ह दिसत आहेत। आता थोडक्यात सांगायचं झालं तर 19वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता जुनी थकबाकी म्हणजे रखडलेले नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळून अनेकींना 4,500 रुपये मिळत आहेत आणि 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता याची प्रतीक्षा सुद्धा लवकर संपणार आहे। तर बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का आणि झाले असतील तर किती रुपये आलेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर बहिणींना सुद्धा याची खात्री पटेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली। सध्या अनेक बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे, पण गंमत अशी आहे की कोणाला 1,500 रुपये मिळत आहेत तर कोणाच्या खात्यात 4,500 रुपये येत आहेत। आता हे नक्की काय गणित आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊ। आता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे EKYC। तर बघा, ज्या बहिणींची EKYC प्रक्रिया पूर्ण आणि अचूक आहे त्यांच्याच खात्यात सरकार पैसे पाठवत आहे। तुम्हाला आठवत असेल, सुरुवातीला EKYC करताना अनेकांकडून चुका झाल्या होत्या, पण सरकारने या चुका सुधारण्यासाठी पुन्हा एक संधी दिली आहे। ज्या बहिणींनी ही संधी साधली आणि आपली माहिती दुरुस्त करून EKYC पूर्ण केली त्यांना आता मोठा फायदा होतोय। ज्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे किंवा EKYC मुळे अपूर्ण राहिले होते त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी। जर तुम्ही आता तुमची EKYC पूर्ण केली असेल तर सरकार तुम्हाला तुमचा प्रलंबित असलेला नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता आणि आता जानेवारी महिन्याचा हप्ता असे 3 महिन्यांचे मिळून एकत्रित 4,500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा करत आहे। म्हणजेच तुमची जुनी सगळी थकबाकी आता एकाच वेळी दिली जात आहे। दुसरीकडे अशा काही बहिणी आहेत ज्यांना आतापर्यंतचे सर्व 18वे हप्ते मिळाले आहेत, ज्यांचे आधीचे पैसे थकीत नाहीत, अशा बहिणींच्या खात्यात आता फक्त जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजेच 1,500 रुपये जमा केला जात आहे। तर आपण थोडक्यात समजून घेऊ। जर तुमचे आधीचे 2 हप्ते रखडले असतील तर तुम्हाला जुने 3,000 रुपये आणि आत्ताचे 1,500 रुपये
असे एकूण 4,500 रुपये मिळतील। जर तुम्हाला सर्व हप्ते वेळेवर मिळाले असतील तर मात्र तुम्हाला 1,500 रुपयेच मिळतील। तर बहिणींनो, हे पूर्णपणे तुमच्या आधीच्या रेकॉर्डवर आणि KYC वर अवलंबून आहे। त्यामुळे तुमच्या खात्यात नेमके किती पैसे जमा झाले आहेत हे एकदा नक्की तपासा। आज सकाळपासूनच आपल्या अनेक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येते। जर तुम्ही या योजनेच्या पैशांची वाट बघत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे। आता तुमच्यापैकी काही बहिणी म्हणतील, आमच्या खात्यात तर अजून पैसे आले नाहीत। तर बघा, अजिबात काळजी करू नका। हप्ते वाटपाची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे। ज्यांना अद्याप मेसेज आला नाही त्यांच्या खात्यात पुढच्या 5 मिनिटात, अर्धा तासात किंवा फार तर 1 ते 2 तासात पैसे जमा होतील। त्यामुळे जानेवारीच्या हप्त्याची आता अजिबात चिंता करू नका। तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे। आता हे पैसे कोणाला मिळत आहेत हे सुद्धा नीट समजून घ्या। ज्या बहिणींचं वय 21 ते 65 वर्ष दरम्यान आहे आणि ज्यांनी आपली KYC यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे त्यांनाच हा लाभ मिळतोय। सोबतच तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक असणं सुद्धा अनिवार्य आहे। या 2 गोष्टी जर व्यवस्थित असतील तर तुमचे पैसे कुठेच जाणार नाही, ते तुमच्या खात्यात नक्कीच जमा होतील। तर बहिणींनो, KYC बद्दल सुद्धा एक मोठी अपडेट समोर आली आहे। ती काय आहे हे आपण पुढे पाहूया। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जो तुमच्यापैकी बऱ्याच जणींसाठी चिंतेचा विषय होता, तो म्हणजे KYC मधल्या केलेल्या चुका। कारण KYC दुरुस्तीसाठी सरकारने एक अतिशय मोठा निर्णय घेतला। जेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी KYC प्रक्रिया सुरू होती तेव्हा गडबडीत किंवा माहिती नसल्यामुळे अनेक बहिणींकडून चुकीचे पर्याय निवडले गेले। कोणाचे नाव चुकले तर कोणाची इतर माहिती। यामुळे काय झालं, ज्यांच्या KYC मध्ये त्रुटी राहिल्या त्यांचे हप्ते सरकारने थांबवले। साहजिकच यामुळे अनेक बहिणींचे हप्ते रखडले आणि त्यांनी सरकारकडे ही चूक सुधारण्याची विनंती केली। आता तुमची अडचण ओळखून सरकारने आता एक सुवर्ण संधी दिलेली आहे। सुरुवातीला सरकारने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिली होती, पण आता ती वाढवण्यात आली। ज्या बहिणींकडून KYC करताना काही चुका झाल्या असतील त्यांना आता 31 मार्च 2026 पर्यंत त्या दुरुस्त करता येणार आहेत। ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे, हे लक्षात ठेवा। यामागचं गणित एकदम साधं आहे, दुरुस्ती करा आणि लाभ मिळवा। जर तुम्ही 31 मार्चच्या आत तुमच्या KYC मधील सर्व चुका सुधारून ती प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली तर तुमचे रखडलेले सर्व पैसे लगेच तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल। सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांची KYC एकदम ओके आहे त्यांनाच पुढच्या हप्त्यांचा लाभ मिळेल। त्यामुळे जर तुमचे पैसे अद्याप आले नसतील तर एकदा तपासा की तुमची KYC चुकली तर नाही ना, आणि चुकली असेल तर मार्च महिना उजाडण्यापूर्वीच ती दुरुस्त करून घ्या। तर बहिणींनो, आता सर्वात कळीचा मुद्दा, तुम्हाला तर माहीतच आहे की या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारने KYC अनिवार्य केली। सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची KYC पूर्ण नसेल तर खात्यात 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड। केवळ आधार कार्ड असून चालणार नाही, तर ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला हवं, म्हणजे जोडलेलं असायला हवं। नुसतं लिंक असूनही भागत नाही, तर त्या खात्यात DBT सक्रिय असणं सुद्धा गरजेचं आहे। DBTचा जो ऑप्शन असतो तो ऍक्टिव्ह असला पाहिजे। आता बघा, समजा तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मंजूर झालाय, सरकारनं पैसे सुद्धा सोडले आहेत, पण तुमचं आधार बँकेला लिंक नसेल तर ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत। त्यामुळे जर अजूनही हे काम राहिलं असेल तर आज बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या, जेणेकरून तुमची लाडकी भेट तुमच्या हातात पडेल। आपल्या लाडक्या बहिणींना कुणासमोर हात पसरायला लागू नये आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, याच उद्देशाने सरकार दर महिन्याला 1,500 रुपयांची मदत करते। ही छोटी वाटणारी रक्कम आज अनेकींच्या संसाराला हातभार लावते। पण थांबा, चित्र अजून बदलणार आहे। सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय आणि सर्व बहिणींचं लक्ष लागलं आहे ते 6 मार्चकडे, कारण याच दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। तुम्हाला आठवतंय का, सरकारनं निवडणूक काळात एक आश्वासन दिलं होतं, सध्या जे 1,500 रुपये मिळत आहेत त्यात वाढ करून हप्ता 2100 रुपयाचा केला जाईल असं बोललं जात होतं। आता या अर्थसंकल्पात सरकार त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची दाट शक्यता आहे। जर 6 मार्चला ही मोठी घोषणा झाली तर पुढच्या महिन्यापासून तुमच्या खात्यात 1,500 ऐवजी 2100 रुपये जमा होऊ शकतात। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमच्या हप्त्याची वाढ। तर बहिणींनो, सरकारने जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता होण्याची वेळ आता जवळ आली। 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि दाट शक्यता आहे की याच दिवसापासून तुम्हाला 1,500 ऐवजी 2100 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। म्हणजेच मार्च महिन्यापासून तुमच्या बँक खात्यात वाढीव रक्कम जमा होऊ शकते। हा निर्णय झाला तर माझ्या सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने मोठा दिलासा मिळेल। आता तुमच्या मनात मोठा प्रश्न असेल की जानेवारीचं ठीक आहे, पण फेब्रुवारीचा 20वा हप्ता का रखडलाय? सरकारने फेब्रुवारीच्या हप्त्याला थोडा उशीर केला खरा, पण त्यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे। आता बघा,
3 मार्चला होळीचा सण आहे. सण उत्सवाच्या काळात बहिणींना पैशांची गरज असते हे ओळखून सरकार याच होळीच्या मुहूर्तावर फेब्रुवारीचा 20वा हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्याची दाट शक्यता आहे. तर बहिणींनो, फेब्रुवारी महिना संपत आला तरी 20व्या हप्त्याला थोडा विलंब झालाय. पण आता या विलंबामागचं एक गोड कारण सुद्धा समोर आलं. 3 मार्चला होळीचा सण आहे आणि याचं औचित्य साधून राज्य सरकार फेब्रुवारीचा 20वा हप्ता रिलीज करण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे होळीच्या सणाला तुमच्या खात्यात आनंदाचे 1,500 रुपये जमा होऊ शकतात. त्यामुळे आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी जास्त वाट पाहायची गरज नाही. होळीनंतर लगेच 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. ही तारीख तुमच्यासाठी मैलाचा दगड ठरू शकते. याच्या मागचं कारण म्हणजे सध्या मिळणाऱ्या 1,500 रुपयांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने शब्द दिला होता की हा हप्ता 2100 रुपये केला जाईल. आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलंय की दिलेली सर्व आश्वासनं एका महिन्याच्या आत पूर्ण केली जातील. याचाच अर्थ असा की 6 मार्चच्या अर्थसंकल्पात बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला जाईल आणि लवकरच तुमच्या खात्यात 1,500 ऐवजी 2100 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल. हे सरकारचं सर्वात मोठं पाऊल असेल, ज्यामुळे राज्यातील लाखो बहिणींना मोठा आर्थिक आधार मिळेल. आता थोडक्यात सांगायचं झालं तर 3 मार्चला होळी आहे. आता या दिवशी फेब्रुवारीचा 20वा हप्ता मिळू शकतो आणि 6 मार्चला हे अर्थसंकल्पीय अधिवेशन. या अधिवेशनात हप्त्यात वाढ होऊन 2100 रुपये हप्ता होण्याचा मोठा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो. तर लाडक्या बहिणींनो, सज्ज व्हा. तुमची प्रतीक्षा आता संपली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात आनंदाची बातमी धडकणार आहे. बहिणींनो, आतापर्यंत आपण जी सविस्तर माहिती पाहिली ती पुन्हा एकदा थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. आता यामध्ये 19व्या हप्त्याचं वितरण वेगाने सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. राज्य सरकारने या हप्त्यासाठी तब्बल 104 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानुसार पात्र बहिणींच्या खात्यात पैसे पाठवले जात आहेत. जर अजूनही तुमचे पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका, प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुढच्या 1 ते 2 तासात तुमच्या मोबाईलवर बॅलन्स जमा झाल्याचा मेसेज नक्की येईल. त्यामुळे जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपली असं म्हणायला काहीच हरकत नाही. ज्या बहिणींचे काही तांत्रिक कारणांमुळे मागील हप्ते अडकले होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. जुने रखडलेले हप्ते आणि आताचा चालू हप्ता असे एकत्रित पैसे सुद्धा सरकारकडून पाठवले जात आहेत. त्यामुळे काही बहिणींच्या खात्यात 1,500 पेक्षा जास्त रक्कम जमा होत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? तर बघा, 3 मार्चला होळीचा सण आहे. सणासुदीच्या काळात बहिणींच्या हातात पैसा असावा या विचाराने सरकार 3 मार्चच्या आसपास फेब्रुवारीचा हप्ता जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजे 6 मार्चचा अर्थसंकल्प. सरकारने जे आश्वासन दिलं होतं की हप्ता 1,500 वरून 2100 रुपये केला जाईल, त्याबद्दलची अधिकृत घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे लवकरच तुमच्या खात्यात वाढीव रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ संपण्यापूर्वी काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, कारण तुमची एक छोटीशी चूक तुमचे पैसे थांबवू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची EKYC आणि आधार लिंकिंग. जर तुमचं आधार कार्ड बँकेशी जोडलेलं नसेल किंवा तुमची EKYC अपूर्ण असेल तर सरकारने कितीही निधी सोडला तरी तुमच्या खात्यापर्यंत जाणार नाही. त्यामुळे तुमचे पैसे रखडले असतील तर सर्वात आधी हे तपासा की तुमचं आधार बँक खात्याला लिंक आहे का. आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे EKYC करताना सुरुवातीला आपल्या अनेक बहिणींकडून काही चुका झाल्या होत्या. कुणी चुकीचा पर्याय निवडला तर कुणाची माहिती चुकली. अशा बहिणींचे हप्ते सध्या थांबलेले आहेत. पण काळजी करू नका, सरकारने तुम्हाला तुमची चूक सुधारण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत दिली. ही तुमच्यासाठी शेवटची आणि सुवर्ण संधी आहे. त्यामुळे जर तुमच्या EKYC मध्ये काही चुका असतील तर त्या 31 मार्चच्या आत नक्की दुरुस्त करून घ्या, तरच पुढचे पैसे तुमच्या खात्यात येतील. तर लाडक्या बहिणींनो, सगळ्या महत्त्वाच्या तारखा आपण एकदा पुन्हा पाहू. तुम्ही गोंधळून जाऊ नये म्हणून मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो. जानेवारीचा 19वा हप्ता. सध्या पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात तुम्हाला मेसेज येईल. फेब्रुवारीचा 20वा हप्ता. होळीच्या मुहूर्तावर म्हणजे 3 मार्चच्या आसपास हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. 2100 रुपयांची वाढ. 6 मार्चच्या अर्थसंकल्पात या वाढीव हप्त्याची घोषणा होऊ शकते, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत आहोत. EKYC दुरुस्ती. ज्यांच्या चुका झालेल्या असतील त्यांना 31 मार्च पर्यंत शेवटची संधी मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आज या विशेष व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांपासून ते EKYC दुरुस्तीपर्यंतची सर्व महत्त्वाची माहिती पाहिली. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगाची ठरेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? किंवा EKYC संदर्भात तुमच्या मनात काही शंका आहेत का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करू. आणि हो, एक महत्त्वाची विनंती, तुमच्या आजूबाजूला असलेल्या इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा.
जेणेकरून त्यांनाही वेळेवर ही माहिती मिळेल आणि त्यांचे हप्ते थांबणार नाही. अशाच नवनवीन अपडेट्स आणि सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.